सदर विधेयक हे महिला आरक्षणासंदर्भात होतं. 2023ला ज्यावेळी महिला आरक्षण मंजूर झालं त्यावेळी 2026 नंतर महिलांची लोकसभा आणि विधानसभामध्ये संख्या वाढल्यानंतर हे विधेयक लागू होईल अशा पद्धतीचा निर्णय झाला होता. आणि त्यामुळे हे विधेयक महिला आरक्षणाकरता नव्हतं असं कसं बोलू शकतात काँग्रेसने राजकारण करण्याकरता आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा, आपल्या पत्नीचा आणि ज्यांनी आपल्यावर संस्कार केले अशा सर्व महिलांचा उपमंडूक नीतीने बळी दिलेला आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यांनी राजकारण करावं, परंतु याकरता जननी माता, महिलांना आपण आपली माता समजतो, आपली भगिनी समजतो, आपली सहचारिणी जी असते तिच्या अस्तित्वाचा बळी हा काँग्रेसने दिलेला आहे. सर 2023चं काय होतं मग त्यावेळेस? बघा, महिला आरक्षण त्यावेळी सर्व सभागृहाने मंजुरी दिली, परंतु जे डिलिमिटेशन होणार आहे त्याच्यामध्ये जी संख्या वाढणार आहे, कुणावर अन्याय होऊ नये म्हणून संख्या वाढण्याकरता घटनेमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं होतं. जी संख्या आपली फ्रीज झाली होती ती वाढवणं गरजेचं होतं, परंतु काँग्रेसने केवळ राजकारण म्हणून अशा पद्धतीचा खेळ केला आहे. आता तुम्ही बोलताना असं सांगितलं की डिलिमिटेशन करणं होतं म्हणून हे विधेयक आणलं होतं. अगोदर तुम्ही महिला महिला आरक्षणाचंच हे बिल होतं, परंतु त्याला कनेक्टेड ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी करण्याकरता घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे आणि त्याकरता हे बिल आणलं होतं. काँग्रेसने केवळ राजकारण म्हणून अशा जे काही कृत्य केलेलं आहे, हिंदुस्थानातील जनता, हिंदुस्थानातील तमाम महिला वर्ग त्यांना कदापि माफ करणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महिला त्यांना त्यांच्या जागा दाखवतील. देशभरात आंदोलन करणार आहे. हे बघा, एनडीएला रणनीती करण्याची गरज नाहीये. महिला, या देशातील महिला आणि महिलांना मानणारा जो वर्ग आहे तो, अर्थात सर्वच वर्ग काँग्रेसला त्यांची जागा दाखवतील. ज्या ज्या ठिकाणी या विधेयकाला ज्यांनी विरोध केला आहे ते सर्व जे खासदार आहेत ते घरात त्यांना बसावं लागेल. सार्वजनिकरित्या ते जाहीरपणे समाजामध्ये फिरू शकणार नाहीत. महिला आरक्षणाच्या नावाखाली तुम्ही जनतेची फसवणूक करताय असं राहुल गांधींनी थेट आरोप केला आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हे सगळं षडयंत्र रचलं असंही त्यांचा आरोप आहे. हे बघा, अमित शहाच्या मधला संघर्ष आहे. मोदी हे तर मुमकिन आहे असं होतं. संजय राऊत म्हणतो. संजय राऊत स्वतः महिलांच्या बाबतीत कशा पद्धतीची वक्तव्य नेहमी करत असतात हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या पक्षातील राज्यसभेची खासदार जे आत्ता आठवड्यापूर्वी निवृत्त झालेले आहेत, प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेलं जे काय विधान आहे त्या संदर्भात पहिलं त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. आपल्या पक्षाची महिला खासदार, आपल्या पक्षाची तुमच्यापेक्षा सर्वोच्च नेत्या, त्यांच्याकरता तुम्हाला युवराजांनी खडे बोल लगावले. त्यामुळे त्यांचं स्थान पक्षामध्ये काय आहे तुमच्यापेक्षा हे ते सिद्ध झालेलं आहे. त्यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात प्रथम प्रतिक्रिया द्यावी. आदित्य ठाकरेंनी पण याचा विरोध केला. आदित्य ठाकरेंनी पण याचं समज घेतला पाहिजे, कारण प्रियांका चतुर्वेदीसाठी ते आग्रही होते असं कळालं. कोणी कोणासाठी त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे प्रियांका चतुर्वेदींनी. त्यावरती मला तरी वाटतं जे युबीटीचे खासदार त्या सभागृहात संख्या जमवण्याकरता जी धावपळ करत होते त्या उद्धव ठाकरेजींनी
या संदर्भात आपलं मत काय आहे ते व्यक्त करावं. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महिला आरक्षण जे विधेयक काल नामंजूर झालं, म्हणजे विरोधी पक्षाची जी भूमिका होती काँग्रेसचा इंडिया आघाडीची, तीच आमच्या पक्षाची भूमिका होती असं संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं. ते मात्र आदित्य ठाकरेंची तीच भूमिका होती. संजय राऊतांनी प्रियांका चतुर्वेदी त्यांच्यापेक्षा मोठ्या नेत्यात पक्षामध्ये, त्यांच्या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल आपलं मत सांगावं. सर संजय राऊतांचं विधान असं आहे की अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्यासाठी हे विधेयक काल सभागृहात आणलेलं. हे बघा, पादऱ्याला पावट्याचं निमित्त ही एक म्हण आहे. त्या पद्धतीत संजय राऊतांची स्थिती आहे. अशा पद्धतीची वक्तव्य करून माननीय नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांच्या संदर्भात काही भांडणं लावण्याचे प्रयत्न ते तुम्ही प्रियांका चतुर्वेदी, तुम्ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे व्यक्ती नाही आहेत त्यामुळे आधी तुमच्यातलं पाहावं, स्वतःचं पाहावं झाकून आणि मग दुसऱ्याचं पाहावं वाकून. अशोक खरातचा अत्यंत जवळचा प्रियंका चतुर्वेदीच्या अनुषंगाने प्रश्न आहे म्हणून तेवढा एक छोटासा. प्रियंका चतुर्वेदींनी जे विधान केलेलं आहे ते म्हणतात की महिला दुःखी आहे देशभरातील, म्हणजे ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर हे विधान म्हणजे हे बघा, एका महिलेचं मत असेल प्रत्येक महिलेला ज्यांनी विरोध केला त्यांच्या सौभाग्यवती असतील त्यांना विचारा त्यांची मतं काय आहेत ते. प्रियांका चतुर्वेदी तर एक महिला आहे, महिला खासदार होते, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. परंतु ज्या घरातून ही लोक आलेली आहेत त्या घरातील आपल्या महिला वर्गाचे जर त्यांचं ऐकत असतील तर त्यांचं आधी मत ऐकून. भाजपचे खासदार आहेत रवी किशन, ते म्हणतात की माझी बायको झोपल्यानंतर मी तिचे पाय पकडतो धरतो. हे बघा, त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात जाहीररित्या अशा पद्धतीचं वक्तव्य करणं का तेव्हा प्रतिक्रिया देणं हे माझं काम नाही आहे. सर, अशोक खरात यांचे जे जवळचे आहेत जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तुम्ही काय बघताय? साक्षीदार होते. आणि अपघात आहे, अपघात नाही, मला काही माहित नाही आहे. मी त्याची माहिती घेतो, मी दिल्लीत असल्यामुळे. सर, ते अत्यंत क्लोज होते त्यांचे. नाही, मला काही हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. खरातांचे आणखी कोण क्लोज होते, काय होते, आम्हाला काही खरात आज न्यायालयात हजर होणार होता आणि त्याच पहिले जे आहे या निकटवर्तीयाला ज्या प्रकारे त्याचा अपघात झालाय, लोकांना त्याच्यावर सरकार आहे राज्यात सर, महायुती संशय आहे लोकांना. शासन या संदर्भात चौकशी करेल. जर अशा पद्धतीने काही झालं असेल तर शासन चौकशी करेल. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये घातपात आहे? नाही, मी याच्यावरती वक्तव्य, मी काही पोलीस यंत्रणेचा भाग नाही आहे तपासाचा, त्याच्यामुळे मला काय वाटतं त्याचं मत मी कसं व्यक्त करू शकतो. मला ही घटना माहीतच नाहीये. गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये नाशिक असो, अमरावती असो, हे प्रकरण पुढे आले. काय वाटतं की राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे की एक गृहमंत्री जे आहे ते पूर्णवेळ गृहमंत्री असावं अशी मागणी केली जात आहे? हे बघा, गृहमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री जबाबदारी आपली योग्यरित्या सांभाळत आहेत आणि अशा पद्धतीची वक्तव्य करणं किंवा अशा पद्धतीने त्यांच्या संदर्भात बोलणं योग्य नाही. सर, एकीकडे तुम्ही महिला आरक्षणासाठी एवढं आग्रहीपणे भूमिका मांडली आताच, पण जेव्हा खरात प्रकरण आलं त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, मी माहिती घेतो, सरकार काम करत नाही. आता जो विषय महाराष्ट्रामध्ये कोणाचा अपघात झालाय किंवा काय झालंय दिल्लीत असल्यामुळे मला त्याची कल्पना नाही. मी माहिती घेऊन तुम्हाला पाहिजे आणखी तासाभराने मी याच्यावरती मत व्यक्त करतो. सर, नाशिकमध्ये ज्या प्रकाराने धर्मांतर झालं आहे, कॉर्पोरेट धर्मांतर ज्याला सांगितलं जात आहे, त्यात तुम्ही कसं बघता आहे? बघा, अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी काही मिशनरी असतील, काही मुल्ला मौलवी असतील, लोकांच्या जो काही कमकुवतपणा आहे किंवा काही अडचणी असतील, नोकरीसारखी गोष्ट असेल किंवा अशा गोष्टींचा फायदा घेऊन धर्मांतर करण्याचे जर प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्र शासन त्यांना योग्य अशी सजा देईल. सर, एक प्रश्न आहे SIR वरती. सगळ्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागू झाला आहे, त्यात मुंबईत सुद्धा लागू झालं आणि त्यात नवाब मलिक जे आहे ह्यांचंच नाव यादीतून. हे बघा, SIR सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, अजून SIR लागलेला नाही आहे. SIR ज्या दिवशी लागेल त्या दिवशी मतदार याद्या फ्रीज होतील. आत्ता मॅपिंग सुरू आहे आणि मॅपिंगमध्ये जर नवाब मलिक यांचं नाव नसेल तर 2001 पूर्वीच्या त्यांचे पुरावे, 2001च्या यादीत कदाचित त्यांचं नाव नसेल, म्हणून अशी काही अडचण निर्माण झाली असेल तर त्यांना त्यांचे पुरावे द्यावे लागतील, त्यांच्या आईवडिलांचे पुरावे द्यावे लागतील आणि पुरावे दिल्यानंतर त्यांच्या आईवडिलांचं जर 2001 पूर्वी नाव असेल तर त्यांचं नाव
त्या यादीमध्ये येईल. त्यांचं मतदार यादीमध्ये नाव असेल, पण 2001 पूर्वीचं त्यांचं नाव नसेल, म्हणून मॅपिंगमध्ये ते दिसत नाहीये. SIR अजून लागू झालेला नाहीये. SIRची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या प्रक्रियेमध्ये त्यांचं नाव आणि त्यांनी दिलेल्यानंतर पुरावे दिल्यानंतर त्यांचं नाव येईल. मुंबईत 160 अशा शाळा आहेत ज्या अनधिकृत म्हणून जाहीर करण्यात आला आहे आणि त्यांचं पूर्ण भविष्य जो आहे दरवर्षी तो प्रश्नार्थ आहे. अनेक ठिकाणी, मुंबईच नाही, ठाणे असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, अशा ठिकाणी झोपडपट्टी भाग असेल, काही भागामध्ये अशा प्रकारच्या शाळा असतात. त्यांची मान्यता नसते, ते अनधिकृत म्हणून जाहीर केल्या जातात. आणि शासनाचं काम आहे की ज्या शाळा अनधिकृत असतात, ज्यांनी शासनाचे नियम पाळले जात नाही, मुलांकरता बसण्यासाठी काही नियम आहेत, शाळेचा वर्ग कसा असावा, त्याच्यामध्ये स्वच्छतागृह कसं असावं, बेंच कसे असावे, फळा कसा असावा, शिक्षक किती असावे, हे शासनाचे नियम आहेत. ते शासनाचे नियम ते फॉलो करत नाहीत, त्यामुळे त्यांना अनधिकृत ठरवल्या जातात. सरकार ते जाहीर करतं, त्यांच्यावरती कारवाई करतं. लोकांनी नंतर अनेक अशा शाळा आहेत, ॲडमिशन घेतलं जातं आणि 10वीच्या परीक्षेला बोर्डाची मान्यता नसल्यामुळे त्यांना बसता येत नाही. त्यामुळे सरकारचं काम आहे की शाळा सुरू होण्याअगोदर सरकारी शाळा ही यादी जाहीर करते, त्यांच्यावर कारवाई करते. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल जिस तरह से ये पूरा बिल नामंजूर हुआ है, इसको किस तरह से देखते हैं और एनडीए की आगे की स्टेप क्या होगी? देखो, एनडीए महिला आरक्षण बारे में जो हम लोगों ने भूमिका ली उस पर हम लोग ठाम हैं. महिला आरक्षण तो हम लोग लाएंगे, लेकिन कुपमंडुक जो स्थिति रहती है वो स्थिति से कांग्रेस के लोगों ने और उसके अलायंस के लोगों ने, जो महिला उनकी माँ की तरह है, जो महिला उनकी बहन की तरह है, जो महिला उनकी सहचारिणी है, जो महिला उनके ऊपर संस्कार करती है, जो अपनी टीचर रहेंगी, डॉक्टर रहेंगी, उनके जो हक के ऊपर जो उन्होंने उनका खून किया है, उसका बदला वो महिला कांग्रेस से और उनके साथियों से लेंगे. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.